च्या हस्ते अयोध्येमधील राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं। आता भाजपनं सामान्य नागरिकांना अयोध्येमधील रामाचं दर्शन घडवण्यासाठी नियोजन सुरू केलंय। महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून अयोध्येसाठी विशेष ट्रेन पाठवण्यात येणार आहेत। येत्या महिन्याभरात टप्प्याटप्प्याने अयोध्येकरता एकूण 48 विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत। अयोध्येतलं भव्य आणि दिव्य मंदिर स्वतः डोळ्यांनी पाहावं, प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यावं, तर त्या सगळ्या लोकांची सोय म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनची व्यवस्था करून त्यांना अयोध्येला घेऊन जातो। या महिन्याच्या अखेरीला ठाण्यातून विशेष ट्रेन अयोध्येला रवाना होते। भाजप आमदार निरंजन डावखरेंनी या अयोध्या ट्रेनची व्यवस्था केली आहे। तर 5 फेब्रुवारीला राज्यातील शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनाला जाणार आहे। भाजपने देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जवळपास 6000 नागरिकांना अयोध्यावारी घडवण्याचा यापूर्वीच निर्णय घेतलाय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही प्रदेश भाजपनं अयोध्यावारीचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। नुकतंच पार पडलेल्या या 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदारांना अयोध्यावारीचं आश्वासन दिलं होतं। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अयोध्यावारीची तयारी सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।